आता नाही का मी हा पेन आणि टिश्यू पेपर घेतलाय कारण की केकवर आपल्याला काहीतरी लिहायचं आहे. तर हे मी काय लिहिणार आहे ना हे बघून तुम्हाला नक्की शॉक बसेल. कारण की नाही का सगळ्या जणांना शॉक बसणार आहे. आता मी फॅमिलीला सांगणार आहे ना त्यांना पण खूप जास्त शॉक बसणार आहे आणि तुम्हाला पण शॉक बसेल जेव्हा मी हे ओपन करेल. जेव्हा केक आपण ओपन करूयात तेव्हा तुम्हालाही शॉक बसेल. तर नक्की तुम्ही तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं ब्लॉग पुन्हा बघायचा आहे. तर गाईज आताच आम्ही आलेलो आहे पूर्ण फॅमिली मिळून बीचवरती. आणि बीचवरती आपण जो केक घेतलेला जो स्पेशल तुम्हाला सांगितलेला तो केक आपण कट करणार आहोत. आणि तो केक कोणता आहे त्याच्यावर काय नाव लिहिलेलं आहे ते तुम्ही नक्की बघा. आता तर तुम्हाला दिसणार नाही पण केक कापायच्या वेळेस आता सर्व फॅमिली मिळून बसलेली आहे. जेवतात ते जेवण करतायत कारण की नाही का मम्मी आणि पप्पांचा ॲनिव्हर्सरी होती आज. पण आपला ॲनिव्हर्सरीचा केक नाही आहे आपला आहे दुसरा कोणता तरी. तर ते थोड्या वेळाने तुम्हाला समजेलच की कोणता केक आहे आणि काय आहे जे आपण रिव्हील करणार आहोत. म्हणजे कोणत्या गोष्टीची मला खुशी होती आणि मी एवढा खुश कशामुळे आहे ते तुम्हाला थोड्या वेळातच समजेल. कारण की नाही का थोड्या वेळात आपण केक दाखवणार आहोत आणि त्याच्यावरचं मेन तर नाव आहे. आता काय समजत असेल माहिती आहे सगळे हा जो केक आहे ना तो मम्मीच्या ॲनिव्हर्सरीचा आहे. पण हा मम्मीच्या ॲनिव्हर्सरीचा केक नाही आहे. तर आपण नाही का तिकडे जाऊन सर्वांना बोलूयात की मम्मीच्या ॲनिव्हर्सरीचा केक आहे आणि नंतर बोलूयात की हा स्पेशल केक आहे थोडा वेगळा केक आहे. तर आपण बघूयात काय रिॲक्शन आहे सर्वांचे. चला केक कापायला चला. येस चला. मम्मीचा बर्थडे आहे मम्मी अॅनिव्हर्सरी. हो हॅपी अॅनिव्हर्सरी. हॅपी अॅनिव्हर्सरी मम्मी पप्पा. येस विशाल कडून केक. चला माझ्याकडून तुमची केक आहे. स्टोरी पाहिली तुम्ही तर रात्री पण केक कट केलाय. हा सेकंड Oh केक आहे. my God. हो थांबा ओपन करण्या पहिले थांबा. हा नाही का मम्मी पप्पाच्या अॅनिव्हर्सरीचा केक नाही वेगळा केक आहे. मायराचा Guess करा. बर्थडे तर आता नाही. गेस करा लवकर. विशालचा बर्थडे. अच्छा अच्छा प्रेग्नन्सीचा. गुड न्यूज. हो गुड न्यूज. गुड न्यूज सगळ्यांना माहिती आहे. माहिती आहे काहीतरी. मायराचा पाहिजे. काहीतरी वेगळं. मायराची गुड न्यूज सगळ्यांना माहिती आहे. नाही मला नाही माहिती पण मला आता कळायचे. मी इथं आल्यावर मला कळलं मी बोलत नाही. काय? आता ते यांना नव्हतं माहिती म्हणून मी तुम्हाला काय कळालं तुम्हाला? सांगितलं. गुड न्यूज. गुड न्यूज. काय रे तुम्ही पप्पांना एवढे दिवस सांगितलं नाही. सगळ्यांना माहिती पप्पांनाच माहित नाही. बिचारे पप्पा तुम्हालाच माहित नव्हतं एकट्याला. प्रेग्नेन्सी मला अहो सगळ्या पब्लिकला युट्यूबरला माहित अरे आहे. युट्यूबला मोबाईल खराब झाला नाही तुला माहिती नाही. अरे देवा अरे देवा मोबाईल खराब झाला पण आपल्याकडे सांगत थांबा, नाही. मी बघतो काय आहे विषय. हो नको खोलू. नाही. म्हणजे पप्पाला फक्त फोनची माहिती पडते की आपल्या घरात. हा, काय पप्पाला फक्त फोननी माहित पडतं. विषयच माहित नाही. घरात location नाही माहिती. काय बोलतो? बघा घराला काय माहिती. अच्छा. आता मी काही सकाळी पण हा, dad. सकाळी निघून जातो. काही पण काही पण. सकाळी निघून जातात ते कामावर. बोलतात. चला. रात्री पण सांगू शकतो. विशाल ऐक ना. दिवसभर कामावर असतात ना. काही गुड न्यूज. रात्री पण कामावर असतात. कोणाची? का केक आणलाय काय सांग. बरंच. आता ते बोट चावतात त्यांचं काय माहित नाही आपल्याला. मला पण समजायचं चालेल, सोड नाही काही. अरे बापरे तू करते जर तुझ्या हाताने उघडू दे. मला एवढं माझ्या बहिणीच्या हाताने उघडू दे. ही गुड न्यूज. आणि ही नाही का माझ्या आयुष्यातली नाही का सगळ्यात मोठी याच्यापेक्षा जास्त गुड न्यूज आहे. उघडण्यापूर्वी विचार करा. म्हणजे मी घाबरले आता. ए थांबा 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 काय असेल गेस करा गेस. याच्यापेक्षा जास्त मला किट्टू Guess पेक्षा करा. त्याच्यापेक्षा जास्त. अरे मी याच्यासाठी 4 वर्ष वेट केलंय. 3 ते 4 वर्ष. 4 वर्ष वेट म्हणजे कळालं मला. पण काय? मी पण गेस केलंय पण मग काय असेल ते माहित नाही म्हणून मी नाही सांगत. मला कळलं. मला किती केक आहे. guessing नाहीये. चलो खोलो. चला खोला. रोहित दादा पकड. ए थांबा हे नाव नाही का कोणाला समजणार नाही. झाली झाली झाली. मोफत झालो. मोपल झालो. अरे देवा. अरे तो पेपर कुठे आहे? गाडीत देतो पेपर. नाही नाही गावाला गेलो
फायनली मोकळं झालो असं आहे का? हे काय थांबा थांबा तो सांगतो. मी सांगतोय ना. मोकळा झालो. अरे हा मी त्या केक वालीला काय लिहायला सांगितलेलं माहिती का? फायनली मी मोकळा झालो. डिवोर्स झाला. काय? माझा डिवोर्स झाला. क्या बात आहे, खरं दिवस झाला. आणि नाही का? क्या बात आहे, क्या बात आहे. दोन दिवस बापरे, तू आज सांगते आम्हाला 2 दिवस झाले. 2 अरे कॉंग्रॅच्युलेशन. आणि काय माहितीये का, 2 दिवसापासून मी का लपवलं माहितीये का? कारण की मी गावी होतो आणि मला सर्वांना एकत्र मिळून, सर्व फॅमिली मिळून एकत्र सरप्राईज द्यायचं होतं. ही गुड न्यूज द्यायची होती, त्याच्यामुळे मी थांबलेलो एवढे दिवस. आणि आज नाही का मम्मी आणि पप्पांचा लग्नाचा वाढदिवस पण आहे, तर त्याच्यामुळे ह्या दिवस सगळ्यात बेस्ट राहील माझ्यासाठी. खूप भारी न्यूज आहे. तुम्हाला पण ऐकून आम्हाला पण आनंद झाला असेल जसा मला झालाय. मला तर खूप आनंद झाला, कारण की 3-4 वर्षाच्या अगोदर नाही का 3-4 वर्ष झाले मी स्ट्रगल करतो या गोष्टीमुळे. आणि ह्या गोष्टीची इकडे आहोत. आणि ह्या गोष्टीची आम्ही इतकी आतुरतेने वाट पाहत होतो. आतुरतेने वेळ हे केलं की तुम्हाला माहितच नाही. आणि म्हणजे आतुरतेने वाट बघत होतो आम्ही. आतुरतेने वाट आणि बघत ह्या होतो. गोष्ट- आज आमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या नाही थांबा, मला हा. मला हे खरंच नाव आम्ही आवडलं. खूप lucky हे आहे. तुम्हाला वाचता येतंय का सांगा? हे तुम्हाला वाचता येतंय का सांगा? दिवस पण चांगले सांगा. होते. आम्ही कसं वाचणार ना? आम्हाला- हे नाही का कोणालाच वाचता नसतं आलं, कारण की नाही का Finally मोकळा चालेल, मोकळाच आहे. माझा लचा प्रॉब्लेम आहे ना. नाही नाही, आता मी तुम्हाला शिकवतो. लो हा, लो नाही. घ्या, तुम्ही दोघं या. आणि या गोष्टीमध्ये नाही का सगळ्यांचा, ह्या माझ्या फॅमिलीचा सर्वात मोठा हात आहे. कारण की जेव्हा कोणी नव्हतं ना, तेव्हा हे सगळे माझे फॅमिली माझ्या सोबत होते. आणि 4 वर्ष झाले खूपच. आणि अजून दोन बोला, लढत. लढ्यात बोलले नावं. जेव्हा नाही का माझ्यावर केसेस झालेला, आता पण आमच्यावरती खूप सारे केसेस आहेत, त्या पण मिटणार आहे. त्या पण लवकरच मिटणार आहेत. लवकरच वकील मिटणार बोलले आहे. की डायरेक्ट सगळं मिटणार आहे. टेन्शन सगळं घेऊ हा, नका. सगळं मिटणार आहे. आरोपींना तर नाही का ही सर्वात जास्त मोठी केस होती, तर त्याच्यामुळे ही मिटली आहे ना. सर्वात जास्त आनंद मला या गोष्टीमुळे झालाय. आणि त्याच्यावरून दुप्पट आनंद कधी होणार आहे माहिती का? जेव्हा सर्वांची, माझ्या फॅमिलीवरची नाही का केस मिटणार आहे ना, तेव्हा सर्वात मोठा आनंद मला होणार आहे. कारण नाही का माझे वकील काय बोललेत माहिती का, ज्या आरोपी आहेत माझ्या केसमध्ये त्यांना एकदम चांगली शिक्षा, चांगली म्हणजे मजबूत शिक्षा मिळणार आहे. तर नाही का मी ह्या गोष्टीमुळे तर अजूनच जास्त खुश झालोय. आणि फायनली डिवोर्स झालाय माझा. तर मला काही चिंता करण्याचं, फायनल एकदम फायनल, एकदम फायनल. आणि सरप्राईज Yes. विश्वासच बसत नाही. मला तर एवढे हॅपी झाली आणि तुम्हाला सांगताना एवढा आनंद होतोय ना मला. सगळ्यात जास्ती खुशी मी हा सगळ्यात जास्त हे चाहिए राव आहे. आम्हाला सगळ्यांना, माझी बहीण असो, आम्ही असो, भाऊचे असो, माझे भाऊबी असो, मम्मी असो, पप्पा असो, सगळ्यांना हेच पाहिजे की हे दोघं सुखी राहिले पाहिजे. आणि मला सगळ्यात जास्त आनंद कशामुळे झाला माहितीये का, की आपली सर्वांची केस पण ती आमची वकील काय बोलली माहिती का, ती केस एकदम फायनल होणार आहे. कारण की याला 4-5 वर्ष का लागले माहिती का माझ्या केसला, नाही का हे डिवोर्स होण्यासाठी. हे 6-7 महिन्यात होतो किंवा 1 वर्षात होतं जास्तीत जास्त. आणि नाही का तुम्ही पण कमेंट करायचे की एवढे दिवस झाले, एवढे वर्ष झाले का नाही होते तुझा डिवोर्स. तर नाही का हा धार्मिक विषय होता, म्हणजे इतर धर्माचे 2 जुडलेले होते, त्याच्यामुळे नाही का त्याला वेळ लागला. आणि नाही का त्याच्यावरून सगळ्यात आनंदाची गोष्ट हे बघ, तुझ्या बोलण्याच्या नादात त्या दोघांनी केक कट केला, खाल्ला पण खरा आनंद त्या दोघांना झालाय. फायनली आपण जिंकलेलो आहोत, सर्वजण विन झालेलो आहोत. आणि नाही का
सगळ्या गोष्टीमध्ये विन होतो. सत्याचा विजय असतो. सत्याचा विजय सत्याचा कधी पण विजय. होतो. कर्माचा सत्याचा फळ. विजय. कधी पण विजय असतो. आणि सगळ्या जय. आणि हे दोघांनी केक कापला ना तर तेच आम्हाला एकदम आनंद झालेला आहे. आमच्या दोघांनी भाऊजी आता ह्या दोघांनी केक कापलेला आहे पण ह्या दोघांना केक कापायला कापू द्या परत. हो चला या. खरंच नवीन जन्मदिवस आहे. मला वाटतं की मम्मी पप्पाने कापला पाहिजे कारण मम्मी रात्रभर झोप नव्हती येत मला. खरंच शपथ सांगतो रात्रभर हे थांब ना मला बोलू दे. मी सांगते ना टेन्शन होतं म्हणून बोलते हा ही आल्यापासून हिला माहितच आहे पण मला नाही का हिच्या येण्याच्या अगोदर पण एवढं दुःख होतं ना. रात्रभर झोपलो नाही मी. झोपेच्या गोळ्या खाऊन झोपलेलो आहे म्हणजे तेव्हा पण झोप नव्हती येत मला. तर ते स्ट्रगल मी काढलेलं आहे त्यावेळेस. जर मी विचारलं ना तर ते कशामध्ये अजून पण माझं डोकं दुखतं, डोळे दुखतात. तुला काय सांगू मी टेन्शन मध्ये कोणत्या हा एक टेन्शन हेच टेन्शन आणि आता मला मिटलं आता टेन्शन आता सगळे. लाईट दुःख भरे दिन गयो रे भैया अब सुख रे आयो रे. आ? नाचा. चिंता चला ते केक कापा. चला हा नाही ते दोघं आपलं आता नाही का हे बघा. ओ बापरे केक राहिलंच काय. हो हो कॅमेरा ब्लर आहे चला कापा. कापायचा कॅमेराला ब्लर हा चला गाणं बोलू काय चला खुश आहेत ना. कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन. कॉंग्रॅच्युलेशन सगळेजण हात लावा. सगळ्यांचा तेवढाच सहभाग आहे. सगळ्यांनी लावला. नाही नाही सगळ्यांचा तेवढाच आहे. माझ्या सगळे तुम्ही दोघांना एकमेकांना खाऊ घाला. सगळ्यांनी खा. मम्मा वेट लेट देम सेलिब्रेट. दिवस त्यांचा झालाय. हा मम्मी खुश आहे. आपण सगळ्यांना माझ्या बाळाला सगळ्यात जास्त होतोय सोन पापडी माझी. मम्मी पप्पा बघ तुम्ही खा लय भारी केक आहे. केक बी एवढा तुम्ही खा. केक भारी आहे ना. लय भारी लय भारी लय भारी केक आहे. भारी आहे ना. कोमलला कधीच आवडत नाही केक. अगदी तुमच्या जोडीसारखा सुंदर गोड आहे. केक आवडला. तुमच्या जोडीसारखा गोड आहे. थँक्यू सो मच. मम्मी पप्पाला कॉंग्रॅच्युलेशन केलं. ए किट्टू मला कॉंग्रॅच्युलेशन नाही केलं तर केलं केलं माझ्या बाळाने केलं बाळा. ए असं नको करू कॉंग्रॅच्युलेशन कर पप्पाला. कर. इकडे बघ. केलं पण अजून एकदा कर. काय बोल मागच्या मागे पडेल मम्मी ते बोल. काय बॉस डिवोर्स. अरे बाप रे इंग्लिश. तुला आता शाळेत टाकून गलती केली वाटतं मी. हा स्कूल मध्ये टाकून. हात का लावतो सगळ्यांना. तुला खायचं ते खा ना. सारून घेतोय ते कलर चला तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं विशालची मायरा यूट्यूब चॅनलवर. आणि आज आहे आम्ही मायराच्या गावी देवळगाव राजाला आणि इकडे फिरतोय. मी हिला नाही का स्वीट मार्टमध्ये आणलंय. ॲक्च्युली हिला पण माहीत नाही आहे का बरं स्वीट घेतोय आपण. स्वीट तुला माहिती आहे कशामुळे घेतो नाही माहीत ना. थोड्या वेळात माहीतच होईल, टेन्शन घेऊ नको. तर आपण पहिले स्वीट घेऊया. आणि खूप चांगली न्यूज आहे, मला सांगताना एवढी खुशी होत आहे. तर तुला पण होईल. ही माझ्या पोटात बाळ आहे असं तुझ्या. मग त्यांना सर्वांना माहित नाही का. हा हे गुड न्यूज आहे. गुड न्यूज म्हणजे फक्त हीच गुड न्यूज नसते, दुसरी पण असते. साठी आले कायसाठी घ्यायचे पेढे पण पेढे घ्यायचे होते जरा. कशासाठी पण तुला काय पण नाही नाही माहित ना अजून. मला नाही माहित. मी मला विचारू आले ते सांगा. मलाई कलगन दाखव ना कशी. हे पण आहे मलाही पेढा सांगा. मलाई पेढा कधी घ्या आता तुम्ही घेताय ना. चांगला नाही तुला नाही आवडला. द्या दादा 200 रुपये. जर तो रुपयाला नसता आणला तर तू घरी आली असते आता आमच्या सोबत माहितीये का. बॅलन्स टाकला का. बॅलन्स टाकायचं होता ना.
आता होती कॅश आता कायसाठी मग काहीच कळलं नाही पेटायचं खुशखबरी आहे. कोणती खुपशी मला नाही माहिती खुशखबरी कोणती. जर का अरे घे ना, घे 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 काकाचा घे काकाचा घे ना. एक खुशखबरी आहे. सांगतो तुम्हाला घरी गेल्यानंतर सांगतो ना. मला नाही माहित. तुला पण नाही माहित ना, हिला पण नाही माहित काय खुशखबरी मला आहे. वाटलं हेच का ना आपली काय बाळ होणार आहे ते. बाळ होणार आहे ते कधीच सांगितलं मी. दुसरी खुशखबरी आहे. खा तर तुम्ही. मला नाही माहित सर, serious नाही माहित मला. 2 बॉक्स घेतलेले आता पेड्याचे. पण काय खुशखबरी मला नाही माहित. आणि मम्मी उतावळी होते आणि मम्मी बोलते कशाचं काय 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 कधीपासून विचारते, पण आताच कसं सांगायचं. मला नाही माहित. आताच सांगणार नाही, ते घरी गेल्यानंतर. काय ग, पाण्याची बॉटल टाकली आणि इकडे साडी वगैरे घेतलेली. हा पाण्याची बॉटल टाकली आज. जरा मग पेढा खा आता. जरा तेच कळलं नाही बाबा. सगळं का देवगात गेल्यापासून पेढे वाटून येते. हा काय माहित. ए बाई मी खाल्लं बाई, मला का देव गोड मग डोकं दुखतंय कोटाने. घ्या ना, खा ना. सांगतो ना, कारणच्या अगोदर नाही अरे मला तर नाही सांगितलं कारण अजून. सांगतो. अरे कारण मला नाही सांगे ना. एक केस नाही का भेटलेली, खायची. केस. अरे जे माझं सगळ्यात मोठं टेन्शन होतं ना, ते गेलेलं आहे. त्याच्यामुळे पेढे आणले. कोणतं माहिती का, कोणतं कोणतं. ते पेंटायची कॅसेट टाकायची आता आपल्याला. अरे लग्नाचं आमचं लग्नाचं टाकायचं आता, त्याच्यामुळे पेढे दे. मला खरंच ना सिरियस नव्हतं माहिती. केली आहे ती, फायनल झाली आज. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सो मच. माईल द्या माईल द्या. उठन का, उठा. अरे बाबा हे 2 बॉक्स आणलेत. हे बाई इकडे बाई. बॉक्स आहे. ठीक आहे. फायनल. आता काही टेन्शन नाही कोणाचं. सगळंच मिटलं आता, सगळंच झालं. निकाल आपल्याकडूनच लागलेला आहे, मिटलेलं आहे, सगळं झालेलं आहे. मग काय जे सत्य असतं त्याच्याकडूनच विजय असते आहे की नाही ताई. मग साडू खाल्ला जा. अहो हिना मँगो ज्यूस पण नाही पिला, लस्सी पण नाही पिली. दोघीना अर्धा अर्धा पिली. 2-2 गाय. ए बाई मला डोकं दुखतं सिरियस. मला खरं मी खाल्ला नाही ते तुमच्या समोर. तुम्ही जास्त खुश आहे, मी पण तुमच्यापेक्षा खुश आहे. कारण आता आपल्या लग्न सगळं दाखवणार आहे. कोण फॅमिली होती, कोण कोण होतं लग्नाला, सगळं शूटिंग मध्ये दिसणार आहे आता. का माझ्याजवळ पॅन्ट्रा येतो आणि आमचा आता आम्ही घरी गेल्याबरोबर ब्लॉग टाकणार आहे आमच्या लग्नाची. मग कशी दिसत सगळं होती मिटलं ना, लग्नामध्ये. माझ्या डोक्यामागे आणि किती सगळ्यात tension. अगोदर माझे हेअर्स बघा कसे होते पहिले. काय? केस कसे होते. किती टेन्शन होतं माझ्या डोक्यामागे. हा समजलं, ते सगळ्यात मोठं टेन्शन होतं. त्याच्यामुळेच तर असतं मी जास्त खुश दिसत होते मला. मग बरं. ते गालावरचे ते अंडे दिसत नाही का ते सेमच दिसायला. हे घ्या, कोणा पेढी खायची का तर या बा बस मला गोड नाही आवडत, बोलले ना मी तुम्हाला. बाळ द्या, ते चांगले होते. मायल दिला पेडा बा. हा वाला दे मायल. तेच नाही खाय ना माय. तुझी खवरायला ना दे तो ना. चांगला आहे याच्यापेक्षा. एक खाय ना त्या मावशीला घेऊन जा. चला आपल्या उद्या निघायचंय.